ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो, नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात या विषयावर आपण चिंतन करत आहोत, त्या पुस्तकावर आपण चिंतन करत आहोत. त्यामधला आजचा आपला 7वा अध्याय असणार आहे आणि आजचं आपलं 6वं प्रवचन असणार आहे. त्या 7व्या अध्यायामध्ये स्वामीजींनी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि स्वामीजींचे शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामीजी अमेरिकेवरून आल्यानंतर काही दिवस बलराम बाबूंच्या घरी राहून राहिले. कैलासवासी बलराम बोस हे भगवान श्री रामकृष्णांचे निस्सीम भक्त, त्यांचं सगळं कुटुंब भक्त आणि भगवान श्री रामकृष्णांचे बरेच संन्यासी शिष्य त्यांच्या घरी जाऊन राहायचे. सध्या बलराम बाबू तर नाही, त्याने देहत्याग केलेला आहे, तरी स्वामीजी काही दिवसापासून त्यांच्याकडे जाऊन राहतात. त्यांच्या मनामध्ये विचार सुरू आहे की आपल्यावर आपल्या गुरुने एवढी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे, ती आपल्याला कशी पूर्ण करता येईल. मग 1 मे 1897ला त्यांनी सगळ्या गृहस्थ भक्तांना बोलावलं, दुपारी तिथे बोलावलं. स्वामी योगानंदजी पण तिथे होतेच. या सगळ्यांना बोलावलं. तिथे एक मीटिंग होणार होती आणि त्या मीटिंगमध्ये स्वामीजी रामकृष्ण मिशनची स्थापना करणार होते. कारण कलियुगामध्ये संघशक्तीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोणतंही महान कार्य करायचं असेल तर संघशक्ती पाहिजे. स्वामीजींनी इतिहासाचं अध्ययन केलेलं होतं. स्वामीजी अमेरिका युरोप फिरून आलेले होते. त्यांनी सगळं काही बघितलेलं होतं. त्यांनी भगवान बुद्धाच्या संघाचा इतिहास वाचलेला होता. कारण बघा, संघ 2 प्रकारचे असतात. एक प्रकारचा संघ असतो व्यक्तिनिष्ठ आणि दुसऱ्या प्रकारचा असतो तत्वनिष्ठ. आता हे जे व्यक्तिनिष्ठ संप्रदाय असतात किंवा संघटना असतात, ती व्यक्ती गेल्यानंतर काही दिवसामध्येच ती संस्था नष्ट होते. आता बघा ना, आपण बघतो ठाकूरांच्या वेळेस ब्राह्मसमाज किती चांगलं कार्य करत होता, पण आज ब्राह्मसमाजाचं नाव कुठे आहे, प्रार्थना समाजाचं नाव कुठे आहे. कारण ह्या सगळ्या ज्या संघटना होत्या त्या व्यक्तीवरती अवलंबून होत्या आणि स्वामीजींना व्यक्तिनिष्ठ संघटना नको होती. कारण ती व्यक्ती गेल्यानंतर त्या संघटनेचं पुढे काय. भगवान बुद्धाने सुद्धा तत्वावरती त्यांची संघटना स्थापन केली. शेवटल्या दिवशी जेव्हा त्यांचा शिष्य आनंद रडू लागला, म्हणजे तुम्ही सोडून जाणार, आमचं काय होणार, तेव्हा भगवान बुद्ध आपल्या प्रिय शिष्याला म्हणतात, आनंद, बुद्ध म्हणजे काही व्यक्ती नव्हे, ज्यानं तो बोध प्राप्त करून घेतलेला आहे, ज्याला ती अनुभूती आलेली आहे, ज्यानं निर्वाण लाभ करून घेतलेला आहे, त्याला बुद्ध म्हणतात. बुद्ध म्हणजे काही व्यक्ती नव्हे, तर ती एक मनाची अवस्था आहे. त्यामुळे मी गेलो तरी काळजी करू नको. आत्मदीपो भव, हा तुझ्यामध्ये जो आत्मा आहे तोच तुला मार्गदर्शन करेल, त्याच्यावरच अवलंबून राहा. आत्मा हे काय आहे, तत्व आहे, ही काही व्यक्ती नाही. म्हणून स्वामीजीला अशा प्रकारची संघटना पाहिजे होती की जी तत्वनिष्ठ असेल, ती व्यक्तिनिष्ठ असणार नाही. आणि आज बघा ना, 125 वर्ष होऊन गेली. स्वामी विवेकानंदांनी ही संस्था स्थापन करून 125 वर्ष पूर्ण झाली आणि तरी या संस्थेचं कार्य मात्र सुरूच आहे, अखंडितपणे सुरू आहे आणि वृद्धिंगत होत आहे, वाढत पण आहे. ही आहे स्वामीजींची दूरदृष्टी. तर स्वामीजींनी सगळ्यांची मीटिंग बोलावली
आणि त्या मीटिंगमध्ये हा विषय त्यांनी मांडला. त्या स्वामीजी काय म्हणतात, ज्याच्या नावावर आम्ही संन्यासी झालो आहोत, ज्यांना जीवनात आपला आदर्श मानून तुम्ही सारे या गृहस्थाश्रमात वास करीत आहात, ज्यांच्या देहावसानंतर 20च वर्षांच्या कालावधीत पौर्वात्य पाश्चिमात्य साऱ्याच देशात ज्यांचे पावन नाव व अद्भुत जीवनकार्य यांचा आश्चर्यकारक रीतीने प्रसार झाला आहे, त्यांच्याच नावाने हा संघ स्थापण्यात यावा. आपण सारे प्रभूचे दास आहोत. आपण साऱ्यांनीच या कार्याला हातभार लावला पाहिजे. म्हणजे इथे स्वामीजी काय म्हणतात की बघा, आपल्याला संघ स्थापन करायचा आहे, पण तो संघ फक्त संन्याशाचा राहणार नाही, तर संन्यासी आणि गृहस्थ भक्त, बघा तुम्हीसुद्धा ठाकूरांना आधार करूनच आपापली जीवन जगत आहात आणि आम्हीसुद्धा त्यांचाच आदर्श पालन करत आहोत. तेव्हा हा संघ फक्त संन्याशांचा असणार नाही, तर यामध्ये संन्यासी आणि गृहस्थ हे एकत्र काम करणार, तेव्हाच कोणताही संघ पुढे जाऊ शकतो. आणि ज्यांच्या नावावर आम्ही संन्यासी झालो, ज्यांच्या नावापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली, त्यांचंच नाव या संघाला दिलं पाहिजे. म्हणजे बघा स्वामीजींची गुरुवरती किती निष्ठा आहे, केवढी मोठी निष्ठा आहे. भगवान श्री रामकृष्ण एक आदर्श जीवन जगून गेले. त्यांनी वेदांची सगळी तत्त्व जीवनामध्ये आचरण करून दाखवली. त्यांनी वेदांची तत्त्व जी काही आचरण करून दाखवली त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही संस्था आहे. आणि आपण काय आहोत, आपण त्यांचे दास आहोत. आपल्याकडून ते कार्य करून घेणार आहेत. म्हणून रामकृष्ण मिशन असं संघाला नाव देण्यात आलं. आणि स्वामीजींनी हे स्पष्ट करून सांगितलं की संघटनेशिवाय कार्य होऊ शकत नाही. मी सगळीकडे बघितलं आहे, तर आपल्याला संघटना करावीच लागेल आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. म्हणजे स्वामीजी फार बुद्धिमान होते. त्यांना दूरदृष्टी होती की आपण गेल्यानंतरसुद्धा हा संघ सुरू राहावा. कोणाचीही हिंमत असू नये की या संघाला मध्ये बंद पाडायची. कितीतरी विघ्न आले, अडथळे आले, पण त्यामधूनही संघ बाहेर पडला. संघाचं कार्य कोणीही रोधू शकलं नाही. बघा, मग आता हा संघ जो स्थापन केलेला आहे हा कशा प्रकारे चालेल, याची कार्यपद्धती काय असेल, याचा उद्देश काय असेल, याचं ध्येय काय असेल, हे सुद्धा स्वामीजींनी सगळं काही बारकाईनं योजनाबद्ध करून घेतलं. म्हणजे भविष्यामध्ये कुठेही समस्या होऊ नये म्हणून सगळं लिगलाईज करून घेतलं. म्हणजे मग ती संस्था लिगलाईज झाली की मग त्याला कोणीही हात लावू शकत नाही. कायद्याचे बंधनं निर्माण होतात. फॉर्मल ऑर्गनायझेशन केली स्वामीजींनी आणि त्यांनी त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की हा संघ कशा प्रकारे चालेल, या संघाचा उद्देश काय असेल, या संघाद्वारे काय केल्या जाईल. बऱ्याच लोकांना रामकृष्ण मिशन काय आहे माहीतच नसते. तर ही संस्था काय कार्य करते हे पण लोकांना माहिती नसतं. त्यांना फक्त रामकृष्ण मिशन एवढंच माहिती असतं. तेव्हा इथे या 7व्या अध्यायामध्ये स्वामीजींनी ते अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की ही संघटना भगवान श्री रामकृष्णांच्या नावाने असेल, त्यामध्ये गृहस्थ आणि संन्यासी दोघांचाही सहभाग असेल आणि ही संस्था कार्य करत राहील. कार्याची पद्धती कशी असेल, रामकृष्ण मिशनची कार्यप्रणाली कशी असणार, बघा स्वामीजींनी लिहून दिलेलं आहे. उद्देश्य, या संघाचा उद्देश काय असेल, मानवाच्या कल्याणासाठी श्री रामकृष्णांनी जी तत्त्वे उपदेशिली व स्वतःच्या जीवनात आचरून दाखवली त्यांचा प्रसार करणे आणि मनुष्याची शारीरिक, मानसिक व पारमार्थिक उन्नती होण्यासाठी ही तत्त्वे जास्तीत जास्त उपयोगी होतील असा प्रयत्न करणे हा या संघाचा उद्देश आहे.
म्हणजे बघा, स्वामीजींनी या संघाचा उद्देश स्पष्ट करून सांगितलेला आहे की भगवान श्री रामकृष्णांनी जी तत्त्व जीवनामध्ये जगून दाखवलेली आहे त्या तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करणे, सोपं करून लोकांना सांगणे आणि मनुष्याच्या आध्यात्मिक, शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी संघाला करायच्या आहे. म्हणजे संघाद्वारे विचारांचा प्रचार तर होईलच, पण लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभं पण केल्या जाईल. कारण त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहिल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणून स्वामीजींनी हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ते काय म्हणाले, मनुष्याची शारीरिक, मानसिक व पारमार्थिक उन्नती होण्यासाठी ही तत्त्वे जास्तीत जास्त उपयोगी होतील असा प्रयत्न करणे हा या संघाचा उद्देश आहे. तेव्हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी ही आध्यात्मिक तत्त्व कशा प्रकारे आपण वापरू शकतो हे लोकांना दाखवून देणं, म्हणजेच एका शब्दामध्ये व्यावहारिक वेदांत. ह्या वेदांताचा व्यवहारामध्ये कसा उपयोग करता येईल हे लोकांना शिकवणं आणि सर्वांगीण दृष्टीनं त्यांची उन्नती करणं हा उद्देश राहणार आहे रामकृष्ण संघाचा. मग व्रत काय आहे रामकृष्ण संघाचं व्रत? तर इथे जगातील सगळे धर्म एकाच अक्षय सनातन धर्माची भिन्न भिन्न रूपे होत अशा जाणिवेने वेगवेगळ्या धर्मांतल्या लोकात आपुलकी निर्माण करण्यासाठी श्री रामकृष्णांनी जे कार्य सुरू केले ते पुढे चालविणे हे या संघाचे व्रत होय. म्हणजे या संघाचं व्रत स्वामीजींनी दिलेलं आहे. म्हणजे व्रत काय, भगवान श्री रामकृष्णांनी कोणता आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला? कारण वेदांमध्ये आहे एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, पण ऋषी त्यांना वेगवेगळ्या नावानं संबोधित असतात. कोणी राम म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी शिव म्हणतो, कोणी दुर्गा म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो, तर कोणी जीसस म्हणतो. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी सगळ्या धर्मांच्या साधना केल्या आणि सगळ्या धर्मांच्या साधना करून दाखवून दिलं की सत्य एकच आहे, फक्त हे वेगवेगळे मार्ग आहेत. सगळ्या धर्माच्या लोकांशी प्रेमानं व्यवहार करणं, सगळ्या धर्मांना सामावून घेणं, धर्माच्या नावावर द्वेष करणं किंवा इजा करणं हे सगळं केल्या जाणार नाही. रामकृष्ण मठामध्ये धर्माधर्मांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण केला जाईल. कोणत्याही धर्माचा द्वेष केला जाणार नाही. कारण सगळे जे वेगवेगळे मार्ग आहे ते शेवटी एकाच सत्यापर्यंत जात आहे. हे व्रत भगवान श्री रामकृष्णांनी जीवनामध्ये आचरण करून दाखवलेलं आहे. कारण आज आपण बघतो की धर्माच्या नावावरती किती वादविवाद होतात, किती रक्तपात होतो, किती द्वेषभावना, किती दंगे. हे सगळं कशामुळे होतं? त्या धर्माचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे. कारण धर्माची तत्त्व सारखीच असतात. सत्य बोलायचं आहे सगळे धर्म सांगतात. लोकांना त्रास देऊ नये, हिंसा करू नये सगळे धर्म सांगतात. तेव्हा ही जी धर्माची मूलभूत तत्त्व आहे सगळ्या धर्मांमध्ये आहे, ती तत्त्व घेऊन त्यावर आधारित धर्म निर्माण करायचा आणि कोणत्याही धर्माच्या अनुयायांचा द्वेष करायचा नाही किंवा त्यांना इजा करायची नाही. आणि हे पण असू नये कट्टरपणा की माझा धर्म श्रेष्ठ, तेव्हा माझ्या धर्मातूनच तुमची उन्नती होणार आहे, असा भाव मनातून काढून टाकला पाहिजे. भगवान श्री रामकृष्णाने जे आचरण करून दाखवलं ते स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये लोकांना सांगितलं की धर्माच्या नावावर कलह नको, एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. विश्वबंधुत्व हा स्वामीजींचा कन्सेप्ट होता की ह्या सगळ्या जगामधला मानव एकच आहे, ही मानव जात आहे. आपण डिवाईड करतो,
पण आपल्याला डिव्हाइड करायचा काही अधिकार नाही, की सगळ्या धर्मांचा समन्वय करायचा, सगळ्या धर्मातली चांगली तत्त्वं घ्यायची, कोणत्याही धर्माचा द्वेष करायचा नाही आणि सगळ्यांना मदत करून सगळ्यांना आपापल्या मार्गाने आध्यात्मिक उन्नती करून घेण्यास मदत करणे हे व्रत आहे. आणि कार्यपद्धती ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती करणाऱ्या विद्यांचे दान लोकांना देऊ शकतील अशी लायक माणसे शिकवून तयार करणे, कला कौशल्य, निरनिराळे व्यवसाय, उद्योगधंदे वगैरेच्या वाढीस प्रोत्साहन देऊन लोकांना उद्योगप्रवण बनविणे आणि वेदांत आणि इतर धार्मिक आदर्श श्री रामकृष्णांच्या जीवनात ज्या स्वरूपात व्यक्त झाले त्यांचा सामान्य जनतेत प्रसार करणे. म्हणजे इथे स्वामीजी काय म्हणतात की ह्या संस्थेद्वारे माणसं घडवली जातील. माणसं म्हणजे लोकांना भौतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी गरज आहे शिक्षकांची. तेव्हा अशा प्रकारचे प्रचारक, अशा प्रकारचे शिक्षक ह्या संस्थेद्वारे ट्रेन केल्या जातील. त्यांना योग्य पद्धतीनं ट्रेन केल्या जाईल आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ते जाऊन मग समाजामध्ये ते कार्य करतील. हे बघा, ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती करणाऱ्या विद्यांचे दान लोकांना देऊ शकतील. फक्त आध्यात्मिक नाही तर ऐहिक आणि आध्यात्मिक विद्यांचं दान. म्हणजे इथे फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, मॅथमॅटिक आलं, सगळं आलं. म्हणजे लोकांना ज्या शिक्षणाची गरज आहे ते शिक्षण आपल्याला लोकांना देता आलं पाहिजे. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही प्रकारचं शिक्षण आपण त्यांना दिलं पाहिजे. पण त्यासाठी माणसं पाहिजे. माणसं घडवावी लागतील. माणसं काही आपोआप तयार होत नाही. त्यांना प्रशिक्षण देऊन घडवावं लागतं. आणि म्हणून स्वामीजी म्हणतील अशी लायक माणसे शिकवून तयार करणे, कला कौशल्य, निरनिराळे व्यवसाय, उद्योगधंदे वगैरेच्या वाढीस प्रोत्साहन देऊन लोकांना उद्योगप्रवण बनविणे आणि वेदांत आणि इतर धार्मिक आदर्श रामकृष्णांच्या जीवनात ज्या स्वरूपात व्यक्त झाले त्यांचा सामान्य जनतेत प्रसार करणे, ही झाली कार्यपद्धती. म्हणजे इथे स्वामीजींनी शिक्षणावर भर दिलेला आहे. म्हणजे आपण त्यांना भौतिक शिक्षण पण दिलं पाहिजे, कारण त्याशिवाय त्यांचं पोट भरणार कसं, तर ते त्यांच्या पायावर उभे राहणार कसे. अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी माणसाची गरज आहे. म्हणून स्वामीजी काय म्हणाले की भौतिक किंवा ऐहिक आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी माणसं घडवणं आणि भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही वेदांताची तत्त्व आचरण करून दाखवली ती लोकांना कशा प्रकारे जीवनामध्ये आचरण करता येईल हे दाखवून देणे, हीच या संघाची कार्यपद्धती राहणार आहे. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, रामकृष्ण मठामध्ये सामाजिक सेवा होत असते, पण ती सामाजिक सेवा नव्हे, तो आहे व्यावहारिक वेदांत. ही वेदांताची तत्त्व तिथे आचरणामध्ये आणलेली आहे की सगळ्यांमध्ये भगवंत आहे, सगळ्यामध्ये ब्रह्म आहे, सगळ्यामध्ये आत्मा आहे. मग तो मनुष्य जिवंत ईश्वर आहे, त्याची सेवा म्हणजेच भगवंताची पूजा आहे. हा जो व्यावहारिक वेदांत आहे, जो भगवान श्री रामकृष्णाने दाखवून दिला जीवनामध्ये, तो लोकांना आपल्याला शिकवायचा आहे. म्हणजे स्वामीजींनी ऐहिक गोष्टीलासुद्धा आध्यात्मिक बनवलं, त्याची दिशा बदलून दिली. तुम्ही समाजसेवा करत नाही तर तुम्ही भगवंताची सेवा करता, तुम्ही कर्मयोग करता, तुम्ही साधना करता, तुमचं मन शुद्ध करता आणि त्याद्वारे स्वतःची आणि जगाची पण प्रगती करून घेता. आणि म्हणून स्वामीजींनी मोटो दिलेला आहे रामकृष्ण मिशनचा, आत्मनो मोक्षार्थम जगदहितायच. या रामकृष्ण संघाचा मोटो काय आहे? स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी हा संघ अविरत कार्यरत राहील. हा दिला आहे संघाचा मोटो स्वामीजींनी. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वामीजींनी जे एम्ब्लम केलेलं आहे, त्यांनी जे रामकृष्ण मठ आणि मिशनचं चिन्ह केलेलं आहे, त्यामध्ये बघा तुम्हाला साप दिसतो, तो राजयोगाचं प्रतीक आहे.
तिथे तुम्हाला उगवता सूर्य दिसतो, ते ज्ञानयोगाचं प्रतीक आहे. तिथे समुद्राच्या लाटा दिसतात, कर्मयोगाचं प्रतीक आहे. कमळाचं फूल भक्तीचं प्रतीक, आणि त्याच्यामध्ये हंस आहे, ते आपलं खरं आत्मस्वरूप आहे. तेव्हा या चारही योगांचा समन्वय करून आत्मस्वरूप जाणून घ्या, हा या संघाचा उद्देश आहे. हेच व्रत आहे, हाच उद्देश आहे, हीच कार्यपद्धती आहे आणि हाच मोटो आहे. आणि स्वतः स्वामीजींनी हे सगळे आदर्श रामकृष्ण मठाला दिलेले आहेत. त्यानुसार ह्या संघाची कार्यप्रणाली चालत आहे. भारतातील कार्यपद्धती कशी असेल? आचार्याचे व शिक्षकाचे व्रत घेऊ इच्छिणाऱ्या गृहस्थांच्या व संन्याशांच्या शिक्षणासाठी भारतातील शहरोशहरी आश्रम स्थापने आणि जेणेकरून ते लोक प्रांतोप्रांती जाऊन साधारण जनतेला शिक्षित करू शकतील असे उपाय योजने. म्हणजे इथे स्वामीजींनी म्हटलं की प्रचार करण्यासाठी आपल्याला शहरोशहरी आश्रम सुरू करावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आश्रम झाला पाहिजे असे स्वामीजी म्हणायचे. जे शहरोशहरी आश्रम तयार करा, तरुण मुलांना तिथे शिक्षण द्या, त्यांना आचार्य बनवा आणि त्यांच्या माध्यमातून मग आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचार आणि प्रसार करा. म्हणजे बघा, वरपासून तर खालपर्यंत कशाप्रकारे ह्या आयडिया सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे, यासाठी स्वामीजींनी किती व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे बघा. तर ते म्हणतात, हे राहील भारतातील कार्य की शाखांचा विस्तार करायचा, त्या शाखांमध्ये माणसं घडवायची आणि त्या माणसांना आजूबाजूच्या गावांमध्ये पाठवून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची, त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी मदत करायची. हा आहे रामकृष्ण मठ आणि मिशनचा उद्देश. आणि विदेशातील कार्य, भारताबाहेरील देशात व्रतधारी प्रचारक पाठविणे, भारतातील व भारताबाहेरील आश्रमात परस्पर प्रेमाचे व सहानुभूतीचे घनिष्ठ संबंध स्थापने व वाढविणे आणि नवीन आश्रमांची स्थापना करणे. तर बाहेर देशामध्ये भारतामधून शिक्षित झालेले, जे वेल ट्रेन झालेले आचार्य तिथे धर्माचा प्रचार करायला पाठविणे. जसं भगवान बुद्धांनी केलं होतं, सगळीकडे भिक्षूंना पाठवलं होतं. तेव्हा वेदांताचे प्रचारक तयार करणे आणि त्यांना बाहेर देशामध्ये पाठवणे, आणि भारतामधले जे केंद्र आहे आणि विदेशामधले केंद्र आहे यांच्यामध्ये कुठेतरी सामंजस्य स्थापन करणे, आणि भारतामध्ये आणि विदेशामध्ये जास्तीत जास्त केंद्र वाढवण्याचा प्रयत्न करणे. कारण विदेशामध्ये सेवा कार्याला काही तेवढे महत्त्व नाही किंवा गरज पण नाही, कारण त्यांच्याकडे सगळं काही आहे. विदेशामध्ये व्यावहारिक वेदांताची गरज नाही, कारण त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यांना ऐहिक शिक्षण चांगल्या प्रकारे मिळते. त्यांना गरज आहे आध्यात्मिक शिक्षणाची, आणि म्हणून आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी वेदांताचे आचार्य तुम्हाला बाहेर देशामध्ये पाठवावे लागतील. आणि बाहेर देशामध्ये सुद्धा वेदांताच्या संस्था वाढवायला पाहिजे. वेदांत सोसायटीज आपण ज्याला म्हणतो, त्या प्रत्येक शहरामध्ये त्यांची पण आपण तिथे स्थापना केली पाहिजे. म्हणजे बाहेर देशामध्ये सुद्धा आपला प्रचार प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणे आपल्या शाखा उघडल्या पाहिजे. हे झालं विदेशातलं कार्य आणि भारतातलं कार्य. तर स्वामीजींनी सगळं काही आपल्याला अगदी स्पष्ट करून दिलेलं आहे. मीटिंग वगैरे सगळी संपली, स्वामीजींना समाधान झालं. पण तिथे स्वामी योगानंदजी होते. आता योगानंदजी महाराजांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की स्वामीजी हे सगळं करत आहे, पण भारतामधून जाण्याच्या अगोदर स्वामीजींच्या डोक्यामध्ये तर हे विचार नव्हते. हे विचार आले कुठून? कारण भगवान श्री रामकृष्णाने तर हे सांगितलं नाही. ते म्हणायचे की पहिले ईश्वरलाभ करून घ्या, पहिले साधन भजन करा. हे तर ठाकूरांचा आदर्श नाही. मग नरेंद्र काय पाश्चात्य देशामध्ये जाऊन तिथले विचार घेऊन त्या आधारावर हे करत आहे, असा संशय त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला.
आणि त्यांनी तो प्रश्न स्वामीजींना विचारला. म्हणजे त्यांनी विरोध केला. जे स्वामीजींची जी आयडिया होती की संघबद्ध होऊन काम करायचं, त्याला विरोध केला. बघा ते काय म्हणतात स्वामी योगानंद, तुमचे हे सारे काम पाश्चात्य वळणावर चालले आहे, असे करण्याचा ठाकूरांचा आदेश होता काय? तुम्ही जे काय हे सगळं करत आहात हे पाश्चात्य वळणावर आहे. तुम्ही बाहेर गेला, सगळं बघितलं आणि त्याप्रमाणे भारतामध्ये पण करत आहात. ठाकूरांनी काही हे करायला सांगितलं आहे का? आता बघा, स्वामीजींना डायरेक्ट विरोध करणारा प्रश्न आहे हा. आता तसं जर बघायला गेलं तर हा संघ कोणी स्थापन केला? जेव्हा काशीपूरला भगवान श्री रामकृष्ण जिवंत होते तेव्हा त्यांचे सगळे तरुण शिष्य तिथे यायचे आणि भगवान श्री रामकृष्णांनी स्वतःच्या हातांनी त्यांना भगवी कपडे दिलेले होते, भगवी वस्त्र दिलेले होते, जपमाळा दिलेली होती, त्यांना माधुकरी करायला पाठवलेलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की नरेंद्र तुमचा लीडर राहील. आणि नरेंद्राला सांगितलं की या कुणालाही यांना घरी जाऊ देऊ नको, तुम्ही सगळे संघटित होऊन राहा. म्हणजे इन्फॉर्मली भगवान श्री रामकृष्णांनी त्या संघाची स्थापना केली होती. त्याला कायदेशीर रूप देण्याचं काम फक्त स्वामीजींनी केलं. आता हे जेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्ही एकत्र राहा, सगळ्यांना भगवी वस्त्र दिली, सगळ्यांना माधुकरीला पाठवलं, म्हणजे संघाची स्थापना झाली की नाही? पण त्यांनी त्या सगळ्या फॉर्मॅलिटी केल्या नाही. पण संघाची स्थापना भगवान श्री रामकृष्णांनीच काशीपूर येथे केलेली होती आणि हे सगळ्यांना माहिती होतं. तरीसुद्धा योगानंदजी म्हणतात की हा काय आदर्श ठाकूरांचा नव्हता. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की एकत्र राहून काम करायचं म्हणून. त्यांनी ते म्हटलं की पहिले ईश्वरलाभ करून घ्या, नंतर मग काम वगैरे होईल. यावर स्वामीजी काय म्हणतात बघा. स्वामीजी, ठाकूरांना हे अभिप्रेत नव्हते हे तुला कसे कळले? अनंत भावमय ठाकूरांना तुम्ही काय आपल्या संकुचित मर्यादांनी जखडून टाकणार आहात? मी या साऱ्या मर्यादा भंगून टाकून त्यांचा भाव साऱ्या विश्वात प्रसृत करून जाईल. जे स्वामीजी म्हणतात की तुला कसं कळलं की ठाकूरांची इच्छा नाही म्हणून? ते काही संकुचित मत स्थापन करायला आले होते का? म्हणजे ही ठाकूरांचीच इच्छा होती. मी जे काही करतो आहे ते ठाकूरांच्या इच्छेनंच करत आहे. मी त्यांना संकुचित करून ठेवणार नाही. ते अनंत भावमय आहे. त्यांच्या सगळ्या विचारांचा, भावांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि त्यांनी मला हे सांगितलेलं आहे, त्यांनी स्वतः करून दाखवलेलं आहे. आणि एवढं सगळं असूनसुद्धा तुम्ही लोक ठाकूरांना समजू शकत नाही. ठाकूरांचा फक्त एकच आस्पेक्ट घेता आणि तेवढ्यावरच तुम्ही भांडणं करता. त्यानंतर पुढे स्वामीजी म्हणतात, असल गोष्ट काय आहे ठाऊक आहे? सामान्य भक्तांना रामकृष्णांचे स्वरूप जेवढे उमजले तेवढेच काही ते नाहीत. ते आहेत अनंत भावमय. एक वेळ ब्रह्मज्ञानाचे मोजमाप करता येईल, पण श्री रामकृष्णांच्या अगम्य भावांना मात्र सीमा नाही. त्यांच्या एका कृपाकटाक्षाने लाखो विवेकानंद क्षणात निर्माण होतील. पण तसे न करता मुद्दामच यावेळी माझ्याद्वारा मला निमित्त करून ते या साऱ्या गोष्टी करून घेत आहेत. त्याला मी काय करू सांग? म्हणजे इथे बघा स्वामीजींची भक्ती, गुरुवरती किती भक्ती आहे. इथे स्वामीजी म्हणतात की जर भगवान श्री रामकृष्णांनी इच्छा केली तर माझ्यासारखे हजारो विवेकानंद ते निर्माण करू शकतात, लाखो विवेकानंद निर्माण करू शकतात. पण यावेळेस ते मला घेऊन आले त्यांचं काम करण्यासाठी. मी काय करू सांग बरं? म्हणजे साधारण लोक, साधारण गृहस्थ ठाकूरांना जेवढं काही समजले तेवढेच काही ठाकूर नाही. ठाकूरांनी आपला संपूर्ण भाव सगळ्यांसमोर व्यक्त केला नाही. ठाकूर तर अनंत भावमय. स्वामीजी आरतीमध्ये म्हणतात, भावसागर, भावाचे सागर आहेत.
आता स्वामीजींना कळलेलं होतं की भगवान श्री रामकृष्ण म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे, परब्रह्मच आहे आणि अनंत भावमय आहे. त्यांना कुठेही आपण मर्यादा घालू शकत नाही. पण सर्वसाधारण बुद्धीच्या लोकांना मात्र हे कळत नव्हतं. त्यांना जेवढं कळलं तेवढेच ठाकूर आहे असा त्यांनी निश्चय केला. आणि स्वामीजी जेव्हा दुसरं काही करायला लागले तेव्हा लगेच विरोध करायला लागले. पण स्वामीजी म्हणाले की खरं म्हणजे काय आहे की लोकांना ठाकूरांचा भावच कळला नाही, तुला पण कळला नाही. तुला तेवढं दिसलं की ठाकूरांनी फक्त सांगितलं की साधन भजन करा. त्यांनी मला वेगळं बोलावून सांगितलं. जेव्हा ते मला सांगायचे तेव्हा दरवाजा बंद करून घ्यायचे. त्यांनी माझ्यामध्ये काय संभाषण झालं हे कुणाला माहिती आहे. जे मला त्यांनी या कार्यासाठी घडवलेलं आहे त्यांच्या इच्छेनुसारच हे काही सगळं कार्य होत आहे, हे स्वामीजींनी योगानंदजींना स्पष्ट करून सांगितलं. म्हणजे मी माझ्या इच्छेनुसार काहीही करत नाही. ते माझ्यासारखे लाखो विवेकानंद तयार करू शकतात, पण माझ्याद्वारे ते हे कार्य करून घेत आहे. मी काय करू सांग बरं. म्हणजे एवढं गुरूंवरती प्रेम आहे. आणि स्वामीजींनीच ठाकूरांना पूर्णपणे ओळखलेलं होतं. ते कशा प्रकारे धर्माची स्थापना करणार आहे, नरेंद्राच्या माध्यमातून कशी ते स्थापना करणार आहे, हे स्वामीजींना आणि ठाकूरांना आणि माताजींनाच माहिती होतं. बाकी कुणालाही याबद्दल कल्पनाही नव्हती. आणि ठाकूर सगळ्यांजवळ काही सांगत पण नव्हते. पण मात्र नरेंद्राजवळ सगळं काही ते सांगत होते. कारण त्यांना माहीत होता की माझ्या भविष्याचा पूर्ण भार, कार्याचा भार नरेंद्रच घेणार आहे. नरेंद्र, तू मला जिथे ठेवशील मी तिथेच राहील. जे एवढं नरेंद्रावर प्रेम होतं. तेव्हा स्वामीजींनी हे सांगितल्यानंतर तेव्हा कुठे योगानंदजी शांत झाले. मग काही ते बोलू शकले नाही. आता शिष्य विचारतो शरदचंद्र चक्रवर्ती की ठाकूरांची कृपा आपल्यावर आहे कसं समजायचं. म्हणजे पुरुषार्थ केला पाहिजे का कृपा लाभण्यासाठी, पुरुषार्थ आणि कृपा यामध्ये काय फरक आहे, असे प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाले. तेव्हा तो विचारतो स्वामीजींना, पुरस्कार आणि कृपा म्हणजे काय. पुरस्कार आणि कृपा यामध्ये काय फरक आहे. म्हणजे कृपा असेल तर मग मेहनत करायची गरज काय आहे. भगवंताच्या कृपेने आपोआपच होऊन जाते. आणि जर कृपाच होणार नसेल तर पुरुषार्थाला गरज नाही. आणि पुरुषार्थ करूनही जर कृपेशिवाय प्राप्त होत नसेल तर उपयोग काय. आता बघा स्वामीजी काय म्हणतात. स्वामीजी, मन त्यांच्या चरणी लाव, त्या योगेच हे जगत, हे इंद्रजाल आपोआप विरून जाईल. पण यासाठी चिकाटीने मन लावायला मात्र हवे. काम कांचनादिकांची वासना मनातून काढून टाकाव्यास हवी. सद असद विचार सर्वदा कराव्यास हवा. मी देह नव्हे अशा ठाम समजुतीने विदेह भावाने व्यवहार कराव्यास हवा. मी सर्वगत आत्मा आहे हा अनुभव घ्याव्यास हवा. सतत चिकाटीने या गोष्टी करणे म्हणजेच पुरस्कार किंवा प्रयत्न किंवा साधना होय. म्हणजे इथे स्वामीजींनी पुरस्कार सांगितलेला आहे की ठाकूरांच्या चरणाला धरून राहणं, साधन भजन करणं, सत्सद विवेक करणं, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल आणि मी मात्र काहीच करणार नाही तर भगवंताची कृपा होत नाही. तो आपल्याकडून प्रयत्न करून घेतोच, आपल्याकडून साधना करून घेतोच. म्हणजे साधना करावी लागते. जेव्हा आपलं चित्त शुद्ध होते तेव्हा लगेच भगवंताची कृपा होते. तो तर कृपा करायला तयारच आहे, पण आपण कुठे तयार आहोत, आपल्या मनाची तयारी कुठे आहे. तेव्हा इथे स्वामी म्हणतात की प्रथम आपल्याला पुरस्कार करावा लागेल, आपल्याला साधना करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल, नंतर मग कुठे कृपा येईल. काही न करता काही आपोआप कृपा होत नाही. प्रयत्न करावेच लागेल. प्रयत्न करून जेव्हा आपण थकून जाऊ मग तेव्हा भगवंताची कृपा होईल. त्यांची कृपा तुम्हा लोकांवर जर नसती तर तुम्ही लोक इथे आला तरी कसे असता. गृहस्थ भक्तांना स्वामीजी सांगतात. आता हा गृहस्थ आहे शरदचंद्र चक्रवर्ती, त्याला सांगतात की त्याची कृपा तुम्हा लोकांवर जर नसती
तर तुम्ही लोक इथे आला तरी कसे असता. ठाकूर म्हणत की ज्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे ते येथे येतीलच येतील. ते कुठेही राहोत आणि काहीही करोत, इथल्या गोष्टींचा, इथल्या भावांचा त्यांच्यावर प्रभाव पडेलच पडेल. आता इथे स्वामीजी काय म्हणतात की बघ, तुम्ही सगळे इथे आलेला आहात, हे काही त्यांच्या कृपेची शिवाय तुम्ही आलेला आहात का. आपण सगळे इथे आलेलो आहोत, त्यांच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. आता हे काही आपण आपल्या इच्छेनं केलेलं नाही आहे. भगवंताने आपल्यावर कृपा कटाक्ष टाकलेला आहे. त्यांनी आपल्याला त्यांच्या कामासाठी निवडलेलं आहे, त्यांच्या चरणी स्थान दिलेलं आहे. हे काही आपोआप झालेलं आहे का. जर ठाकूरांची कृपा नसती, जर श्रीरामकृष्णांची कृपा नसती तर आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो असतो का. जगामध्ये किती करोडो लोक आहेत, किती लोक भगवंताचा आश्रय घेतात. तेव्हा स्वामीजी म्हणतात की कुठेही असो, ते कुठेही राहोत ना काहीही करोत, इथल्या गोष्टींचा, इथल्या भावांचा त्यांच्यावर प्रभाव पडेलच पडेल. ज्यांना आपण प्रकृतीचे नियम म्हणतो ते तोच करतो. तो त्यांच्या पलीकडेही असतो. तो ज्यांच्यावर कृपा करतो ते तत्क्षणीच त्या नियमांच्या शिवाराबाहेर निघून जातात. म्हणूनच त्या प्रभुकृपेसंबंधी काही साचेबंद ठराविक नियम नाहीत. स्वामी म्हणतात की हे जे प्रकृतीचे नियम आहे हे कुणी बनवलेले आहे. भगवंतानेच बनवलेले आहे. आणि नियमाच्या पलीकडे घेऊन जाणंसुद्धा त्याला शक्य आहे. ज्याने नियम बनवले तो बदलू पण शकतो. आणि एकदा का त्याची कृपा झाली तर हा जीव ह्या सगळ्या नियमांच्या पलीकडे जातो. म्हणजे भगवंताच्या मायेच्या पलीकडे जातो. या निसर्गाला, ह्या प्रकृतीलाच आपण माया म्हणतो. आणि ही माया कोणाची आहे. भगवंताची आहे. हे सृष्टीचे नियम कोणी तयार केलेले आहे. भगवंताने केलेले आहे. त्याच्या इच्छेनं तो ह्या जीवाला नियमाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या कृपेला कुठे काही अशी मर्यादा नाही. तो त्याचा खेळ आहे. हे काय कृपा करणे त्याची लहरच आहे. म्हणजे कुणावर कृपा करायची ही त्याची लहर आहे. कुणावरही करू शकतो. तिथे काही असं बंधन नाही किंवा मर्यादा नाही की याच्यावरच कृपा होईल की त्याच्यावर होणार नाही. एक कितीही साधना करत असेल काही होत नाही. एकाने थोडं जरी केलं असेल तरी भगवंताची कृपा होते. म्हणजे भगवंताची कृपा काही साचेबंद नाही. कुणावरही कधीही केव्हाही होऊ शकते. ती त्याची लीला आहे. तो एखाद्या पाप्यालाही पुण्यवान करू शकतो. त्याच्या सगळं काही त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. लीला कैवल्यवत तो लीला करतो आहे तरी त्याची लहरच आहे. तेव्हा त्याची लहर आहे. तो कुणावरही कृपा करू शकतो. तरी पण आपण पुरुषार्थ केला पाहिजे. जर पुरुषार्थ केला तर त्याची कृपा आपल्यावर लवकरात लवकर होईल. यात काहीही संदेह नाही. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार. धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.